आपले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेबांच्या अतिशय दूरदृष्टी अशा संकल्पनेचा तो कार्यक्रम त्यांनी राबवला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आज आपण राखी संकलनासाठी आज आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या माता भगिनी इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने प्रदेशाध्यक्ष साहेबांच्या आदेशानुसार जे घराघरामध्ये जाऊन गावागावामध्ये जाऊन जे राखी संकलन केलं, त्याला त्या सगळ्या राख्यांना आपल्या माध्यमातून प्रदेशपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेबांनी टाकली आणि त्यामुळे मी इथे आज उपस्थित आहे। रक्षाबंधनाचा आपल्या हिंदू धर्मामध्ये एक आगळं वेगळं महत्त्व आहे। पुढे जाऊन हेही सांगेन की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असंख्य कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहेत आणि संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात एक राखी असते आणि ती का असते ते आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करण्याची फार महत्त्वाची जबाबदारी हे प्रत्येक स्वयंसेवकाच्या खांद्यावर असते। आणि म्हणूनच आज आपण या रक्षाबंधन सारख्या पवित्र एका सणाच्या निमित्ताने आज आपण इथे राखी संकलनाचा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि त्या निमित्ताने एक रत्नागिरी उत्तर जिल्ह्यामध्ये जे एक वेगळं वातावरण आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं। प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या माता भगिनींनी केलं आणि हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून आज आपण हिंदू म्हणून जे आपलं कार्य अजून भक्कम करण्याचं किंवा धर्म अजून भक्कम करण्याचं काम जे ह्या माध्यमातून केलं, त्यासाठी मी आपल्या सगळ्या जणांचं मनापासून मी अभिनंदन करेन। आज ह्या सगळ्या आपण रक्षाबंधनाच्या निमित्ताने जेव्हा ही सगळी प्रक्रिया राबवतो तेव्हा समाजामध्ये एक चांगला संदेश आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने जाण्याची गरज आहे। हे संदेश घेऊन आपण प्रत्येकाकडे जातो। देवाभाऊ आपण त्यांना का म्हणतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही कार्य केलेलं आहे, करतायत, महाराष्ट्राच्या जनतेचा प्रगती किंवा विकास ते करतच आहेत, पण आज राज्याचे गृहमंत्री पण ते आहेत, राज्याचं नेतृत्व करतायत आणि राज्याचं नेतृत्व हा माझा एक हक्काचा भाऊ म्हणून तिथे करतोय, ही भावना प्रत्येक बहिणीच्या मनामध्ये तयार झाली पाहिजे आणि म्हणूनच ह्या पद्धतीचा कार्यक्रम आपण प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राबवलेला आहे। देवाभाऊनी किंबहुना आमच्या फडणवीस साहेबांनी 14 ते 19 असो आणि आता परत एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर जे काही निर्णय महाराष्ट्राच्या जनतेसाठी किंबहुना प्रामुख्याने आपल्या माता भगिनींसाठी घेत आहेत, त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकामध्ये एक वेगळं सुरक्षतेची भावना निर्माण झालेली आहे की आज हिंदू म्हणून आपण आपल्या राज्यामध्ये वावरत असताना कोणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, कोणी आमच्याकडे लव जिहाद सारखे विषय करू शकत नाही, कारण आमचा एक हक्काचा भाऊ त्या मुख्य खुर्चीवर बसलाय। ही भावना प्रत्येक बहिणीच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आज तुम्ही मला विचाराल ही काळाची गरज आहे। आपण जे का अवतीभोवती पाहतो, लव जिहाद सारखे एक महत्त्वाची उदाहरण आज आपल्या समोर आहे। रत्नागिरी असो, अन्य महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून त्या जेव्हा पीडितांना भेटतो तेव्हा मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या घरामध्ये जी काही परिस्थिती, त्यांच्या आईवडिलांची जेव्हा परिस्थिती ऐकायला मिळते तेव्हा आपल्या राज्यामध्ये एक हिंदुत्ववादी सरकारची गरज का आहे हे पळूनपरी आपल्याला तेव्हा जाणीव होते। विकास आणि ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात, त्या महत्त्वाच्या आहेत, पण अगर आपण आपल्या राज्यामध्ये, आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये अगर आपण हिंदू म्हणून सुरक्षित नसलो, आपण आपल्या हिंदू माता भगिनींना अगर सुरक्षित ठेवू शकलो नाही, तर मग आम्ही ह्या सगळ्या
त्यांना आम्ही न्याय देत नाही अशी भावना आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आज म्हणूनच आज असंख्य पद्धतीच्या ज्या कारवाया तुम्ही आजूबाजूला पाहता, लव जिहाद सारखे जे प्रकरण आपल्या प्रत्येकाच्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये होतात, त्याला सक्षम उत्तरच आहे की हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावं, हिंदू म्हणून आपण एक दुसऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करावं. आणि कोणीही अगर आमच्या माता भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहत असेल तर आम्ही तुम्हाला जागेवर ठेवणार नाही, ही भावना प्रत्येक हिंदूमध्ये जागी असली पाहिजे. आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्ही फक्त ह्या कार्यक्रमाला पक्षाने दिलेला हा कार्यक्रम आहे, आम्हाला त्या बॉक्समध्ये राखी टाकायची आहे, प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचवायची, अशी भावना मनामध्ये बिलकुल आणू नका. की ह्याच्या मागचा दृष्टिकोन समजून घ्या, ह्याच्या मागचा विचार समजून घ्या. आज राज्यामध्ये ज्या पद्धतीने माता भगिनींकडे जिहादच्या निमित्ताने वाकड्या नजरेने पाहिलं जात आहे, त्याला अतिशय सक्षम उत्तर म्हणून ह्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपल्या प्रदेश भाजपाच्या माध्यमातून घेतलेला आहे. आज गावागावामध्ये जेव्हा आपण फिरला, जवळपास 14,000 राख्या आपण जमा केलेल्या आहेत. ह्या राख्या जमा करत असताना, प्रत्येकापर्यंत पोहोचत असताना जी काय भावना, जे काय वातावरण आपल्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तयार झालं असेल, त्याचा प्रतिबिंब नक्की आपण पुढच्या प्रवासामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून हे सगळे कार्यक्रम मी ह्या निमित्ताने आमच्या रवी चव्हाण साहेबांचं मनापासून कौतुक करेन की अतिशय सक्षम पद्धतीने प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर आपल्याला विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आणणं, विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदुत्व भक्कम करणं, हे अतिशय सक्षम पद्धतीने आमचे प्रदेश अध्यक्ष करतायत. यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि म्हणून आज आमच्या नातू साहेबांनी बोलत असताना, आमच्या मोरेजींनी बोलत असताना, आज ह्या दोन्ही खात्याचा मंत्री म्हणून जे काय जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर आहेत, मी आपल्याला विश्वास देतो. आज भारतीय जनता पक्षाचे माझे असंख्य सहकारी इथे आहेत. शेवटी मी मंत्री आमदार हा नंतर आहे, पण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आज आणि म्हणून माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्षम करणं, त्यांना भक्कम करणं, हे प्रमुख कर्तव्य स्वीकारून आज मला इथे संपर्क मंत्री म्हणून मला जबाबदारी दिली. आज ह्या निमित्ताने काम करत असताना असंख्य महत्त्वाचे निर्णय जे नातू साहेबांनी उल्लेख केला, बंदरे खाते म्हणून आपण इथे काय करतोय, तर आपण हरणे इथे आपण 214 कोटी खर्च करून हरणे बंदराचा विकास आपण करतोय. आणि त्याचा थेट फायदा ते पूर्ण प्रकल्प मार्च 2026 ला पूर्ण होणार आहे. आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्या जणांना, उत्तर रत्नागिरीकरांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे. म्हणून असंख्य महत्त्वाचे निर्णय मच्छीमारांसाठी असेल, आता कृषीचा दर्जा आपण दिलाय, पण त्याचबरोबर त्याला जे आपल्याला वीजमध्ये सवलत मिळणार आहे, जे विमामध्ये सवलत मिळणार, त्याचीही स्वतंत्र जिहार जेव्हा आपण काढत जाऊ तेव्हा त्याचा थेट फायदा आपल्याला तळागाळामध्ये पाहायला मिळणार. म्हणून आपण कार्यकर्ते म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन की सरकार हे तुमचं आहे, सरकार हे तुम्ही निवडून दिलेलं आहे, सरकार हे तुमच्या मेहनतीमुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी, नेत्या कधीही सरकार आणत नसतात, सरकार आणणं हे कार्यकर्त्यांचे श्रेय असतं. आणि म्हणून आज आम्ही मंत्री आणि आमदार म्हणून असतो. म्हणून सरकार तुमचं आहे, सरकारची चांगली कामं, सरकारची प्रतिमा जपणं हे आपलं सगळ्यांचं परम कर्तव्य म्हणून आपण सगळ्या जणांनी समाजामध्ये वावरलं पाहिजे. आणि आमची जी काही पदं आमच्या नावापुढे लागलेली आहे, ती सगळे सगळे आपल्या सगळ्या जणांना ताकद देण्यासाठी तिथे आहे. हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या, हे सरकार आणण्यामध्ये हिंदू समाजाचं फार मोठं हात आहे. मी आत्मविश्वासाने सांग की हे सरकार हिंदू समाजानेच आणलं आहे, हिंदू समाजाने मतदान केलं आणि म्हणून हे सरकार आलेलं आहे. आम्हाला दुसरं कोणीही मतदान केलं नाही. तुम्ही मोहल्ल्यामध्ये फिरलं, मतदान मिळालं का? नाही मिळालं. आपल्याला हिंदू समाजाने इथे सरकारमध्ये बसवलेलं आहे. म्हणून आपले सर्वात महत्त्वाचं जबाबदारी म्हणजे आपल्याला हिंदू समाजाची जेवढी सेवा आपण करू शकतो, हिंदू समाजाचं जेवढं संरक्षण करू शकतो, तेच कार्यकर्ते म्हणून आपलं सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला नजरेसमोर ठेवून आज खरं म्हटलं तर खूप महत्त्वाची टप्प्याटप्प्याने खूप कामं आहेत. ह्याच्यानंतर मग आपल्याला एक महत्त्वाच्या कार्यासाठी पण जायचं आहे. तिथून मग मला आमच्या राजेश सावंत साहेबांनी आमचे हर घर तिरंगा सारखा एक चांगला कार्यक्रम आमच्या पक्षाने दिलेला आहे. आपणही इथे घेत असाल, तिथेही आमच्या रत्नागिरीमध्ये होणार आहे. आणि मग सिंधुदुर्गामध्ये जनता दरबार आहे 3 वाजता.
आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला खरंच मनापासून आभार मानेन. 8 वाजताची सवय तुम्हाला नाही तरी पण तुम्ही सगळेजण इथे आला. पण मी आता तुम्हाला सांगेन, आता निवडणुकीचा माहोल टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे, म्हणून ह्याची सवय आता टाकून घ्या. कारण मला लवकर काम करण्याची जरा सवय आहे. मी 4 वाजता आलो, 7 वाजता उठलो आणि 8 वाजता आता तुमच्या समोर उभा आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला दिवसातले जेवढी जास्त वेळ लोकांची सेवा करण्याची संधी भेटेल तेवढ्या संधीचा फायदा आपल्या सगळ्या जणांना घ्यायचा आहे. आपण भारतीय जनता पक्ष म्हणून आपण जेवढे सक्षम होऊ, आपण जेवढ्या ताकदीने आपण पुढे जाऊ, तेवढंच आपल्या नेत्यांना वाटेल की नाही, आमचा कार्यकर्ता चिपळूणचा आणि उत्तर महाराष्ट्र एवढं सक्षम आहे की त्याला दुसरं कोणाची गरज न भासता त्याला स्वतःच्या ताकदीवर सत्तेमध्ये बसवलं पाहिजे. ही भावना तयार करण्याचं काम आपल्या सगळ्या जणांचं आहे. तुम्ही मला विचारा 14,000 राख्या तुम्ही दिलात, पण अजून ताकदीने अगर आपण प्रयत्न केला असता तर मला विश्वास आहे ह्याच्यापेक्षाही मोठा आकडा जमा झाला असता. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने सांगेन की जी काय मेहनत आणि जे काय एकजूट तुम्ही दाखवताय, आज कुठलीही मोठी ताकद तुमच्याकडे न असता आमच्या उत्तर रत्नागिरीचा जो काही कार्यकर्ता आहे, आमच्या मोरेजींच्या नेतृत्वाखाली, आमच्या नातूजींच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षम पद्धतीने तुम्ही सगळे काम करतात. संपर्क मंत्री म्हणून मी आहे, कुठेही काय तुम्हाला कमी पडलं, प्रशासन म्हणून कुठेही तुमच्या बाजूला उभं करायचं आहे. त्याचबरोबर निधी बाबतीमध्ये पण तुम्ही कुठलीही चिंता करू नका. तुम्ही जे मागाल तुम्हाला मिळणार आहे. खासदार तुमचे आहेत, संपर्क मंत्री तुमचे आहेत, तुम्हाला कोणाच्याही समोर हात पसरवण्याची गरज नाही. तेवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा आमच्या मोरेजींना आणि आमच्या सर्वच महिला मोर्चाच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांचं या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही सगळे जी मेहनत केली, जो काही कार्यक्रम आयोजित केला, त्यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.